कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। असं आहे की पोलिसी राज्याला सुरुवातच झालेली आहे। कोणी काय खायचं, कोणी कसं जगायचं, कोणी घरात राहायचं का दरवाज्यात उभं राहायचं, हे सगळं जर आता सरकार ठरवणार असेल तर अजून काय काय त्याला काय अर्थ आहे का? स्वातंत्र्य दिन आहे, लोकांना स्वातंत्र्य हे करू द्या। पुढच्या वेळेस सांगतील की स्वातंत्र्य दिन आहे, सकाळी 8 वाजता उठायचं, 8 ते रात्री 10 पर्यंत घरातच बसायचं, घरातच स्वातंत्र्य साजरं करायचं। बरोबर नाही जे काय चालू आहे। म्हणजे हे तर खाद्य संस्कृतीवर अतिक्रमण हा फॅसिझमचा पहिलं काम असतं। पहिलं काम जात धर्म पंथ प्रांत भाषा खाद्य संस्कृती हे सगळं तुम्ही कसा द्वेष पसरवतात हेच एक उत्तम नमुना असतो। कोणी वरण भात खावं, कोणाला खिचडी खायची असेल तर खिचडी खावा, कोणाला कोळंबी भात खायचा असेल तर कोळंबी भात खातील। आज तुम्ही याच्या देवीला गेलात, एकविरा आईच्या देवीला, तर कोळी लोक काय नैवेद्य देतात? तुळजापूरला गेलात तर तुळजापूरला लोक नैवेद्य काय दाखवतात, देवीच्या तोंडाला काय लावतात? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। आणि तुम्ही स्वातंत्र्याच्या दिवशी सांगता की हे खायचं नाही तुम्ही। आणि मी अजूनही सांगतो हे जे सांगते की 2018चा 2018 नाही 1988चा हे आहे, त्याच्यामध्ये फक्त लिहिलं आहे की शासनाने सल्ला दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जे बदल झाले ते 2014 नंतर केलेत। पहिल्या सर्क्युलरमध्ये कुठेही विक्रीवरती बंदी नाही, कत्तलखाने बंद ठेवाय, विक्रीवर कुठेही बंदी नाही। कशासाठी का? हा शुक्रवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, उद्या सुट्टी आहे, परवा सुट्टी आहे, लोक 3 दिवस मजा करणार। अनेक जणांकडून आता या ठिकाणी स्पष्टीकरण येते की त्या ठिकाणी जे कत्तलखाने ते फक्त बंद सांगितलेले आहेत, आम्ही खाण्यावरती कुठलाही मज्जाव केलेला नाही। तुम्ही विक्रीवरती बंदी आणली, लोक घरी काय स्वतःच्या घरी नेऊन बोकडं कापणार, कोंबड्या कापणार, तेवढंच कामं राहिलीत लोकांना आता। रस्त्यावर उतरलेले नाही अहो हे होणार ना, तुम्हाला हेच हवं आहे, तुम्हाला जाती जातींमध्ये द्वेष पसरवायचा आहे, बाकी काही करायचं नाही आहे। मला कोण काय म्हणतं ह्याला मी कधी किंमतच देत नाही। मला जे करायचं ते मी करतो। मी काय कोणाच्या जीवावरती माझं राजकारण करत नाही, कोणाच्या जीवावर मी माझं आंदोलन करत नाही। महाराष्ट्रामध्ये हे आल्यानंतर पहिला बोलणारा मी होतो की हे चालणार नाही म्हणून, आणि चालणार नाही। बरोबर आहे। चला आंदोलकांना ताब्यात घेतलं, आता तुम्ही तिथे काय जाऊन भूमिका घेणार आहात? माझी भूमिका तुमच्या समोरच ठेवली तर आता काय भूमिका घ्यायची? चला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।